खरं तर हा ट्रेक आम्ही प्लॅन केला नव्हता, पण हा अनुभव आम्हाला लाईफ टाईम लक्षात राहणार आहे. आम्ही निघालो ट्रेकसाठी आणि आम्हाला कळतं की आजच्या दिवशी माहुलीगड बंद आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती डिसअपॉइंटमेंट दिसत होती. पण आत्ता एवढं सकाळ सकाळी घरापासून एवढं लांब येऊन तर रिटर्न घरी जाणं तर शक्यच नव्हतं. म्हणजे हा दिवस वाया घालवायचाच नव्हता. एवढं एक्सायटेड आम्ही आलेलो, आम्हाला कुठे ना कुठेतरी एक्सप्लोर करायचं होतं. तर आम्ही जागीच एक प्लॅन बनवला. तर तो प्लॅन इज देअर इज नो. मग आम्ही निघालो भिवपुरीला जायला 1 तास आम्हाला कल्याण स्टेशनवरती वाट बघावं लागली ट्रेनची. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. शेवटी फायनली आता वाजलेले आहेत 10:30 वाजलेत. आपण भिवपुरीला पोचलो आहे. प्लॅनमध्ये थोडीशी गडबड झाली. आम्हाला माहीत नव्हतं माहुली बंद असेल आज. तर आम्ही शहाडला उतरून वापस आलो. कल्याणवरून परत कर्जत पकडली आणि आता इथून चालत आम्ही सुरू करतोय. आणि प्लॅन तुम्हाला टायटलमध्ये कळलंच असलं. आपण चाललो आता गार्बेज प्लॅटूला आणि जाता आता आपल्याला वॉटरफॉल वगैरे सगळे काही बघायला भेटेलच. बघा, सगळे आपल्या सोयीनुसार चालले. तर मित्रांनो, चढायला सुरुवात झालेली. आम्हाला माहीत नाही पुढे काय व्ह्यू येणार आहे, काय येणार आहे. सगळं पूर्ण टोटल अनप्लॅन आहे. जे काय आहे ते हा पूर्ण अनप्लॅन आणि काय न ठरवता एकदम झटपटमध्ये बॅकअप म्हणून झालेला हा प्लॅन आहे. आणि गार्बेज प्लॅटूला आपण आलेलो आहे, म्हणजे चाललेलं आहे. तुम्हाला मी आता एक गोष्ट दाखवतो. म्हणजे एक रिअल साईड आणि एक रील साईड आहे बघा. प्लीज. आणि आता हे बघा, गावची जत्रा. हे काय भाई, काय कोणत्या गावची जत्रा ही? कोणत्या गावची जत्रा ही? सगळे खातायत. हा व्ह्यू एकदम मस्त आहे. मस्त फिशिंग करता येतं. मजा येते, शांतता. गर्दी जास्त आहे पण आज, ती पण साहजिकच आहे. हा ट्रेक करताना मस्त असं वाटतंय पुढे तशी असं गावातून वेगळी अशी वाईब येते. गावातून चालल्यासारखं वाटतंय. तर मित्रांनो, ज्या मुमेंटसाठी आपण वाट बघतो, ज्या मुमेंटसाठी आपण हफ्ताभर थांबतो, वेट करतो, लाईक तो मुमेंट मी तुम्हाला दाखवतो. 1 सेकंड या. इजंट दिस प्रिटी? ह्या गोष्टीसाठीच, ह्या पीससाठीच आपण इथे येतो. एंड हमें कुछ तो मिला. अरे जल्दी है. हार्दिका रुको तो. नेचुरल, इसको नेचुरल मेहंदी कहते हैं. ओके मित्रांनो, आपण इथं आलेलो. आपल्या इथं आपण काय एक्सपेक्ट केलं की इथं काय असेल? धबधबा. तुम्हाला हे बघून वाटतं इथं पीस भेटणार आहे? किती गर्दी आहे. आपण त्यात वाढवली आधी. काय रे, आम्ही 14 जण आहे. नाही म्हणता, आम्हाला माहितच नव्हतं. सकाळपर्यंत कन्फर्म होत नव्हतं की आम्ही किती जण आहे.
सकाळी जेव्हा सगळ्यांना समोर बघितले तेव्हा बघितलं की आम्ही 14 जण आहेत. ठीक आहे, पण सगळे सोबत चाललेत सगळे. हां, अनएक्सपेक्टेड आहे. आणि नवीन लोकांशी मैत्री पण होते चांगली, ते जुळून पण घेतात आपल्याला, आपण त्यांना घेतोय. हेच असतं की थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर आलो ना आपण, तर आपण हेच एक्सप्लोर करतो, दुनियाशी थोडंसं कनेक्ट होतो, नेचरशी कनेक्ट होतो. हेच गोष्टी करायच्या असतात. आणि हे बघा, आता आपण इथं चाललोय ना, तो एक धबधबा, मिनी धबधबा आपण बोलू शकतो. हे बघा, मिनी धबधबाला आपण थोडा आता पार करतोय 2 मिनिटांमध्ये. तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. व्ह्यू बघा, काय सुंदर व्ह्यू आहे. इथेच आपल्याला असा व्ह्यू बघायला भेटते. वर जाऊन काय भेटेल. आणि बघा, भाताची शेती लावली इथे जागोजागी. सगळे थकलेले आहेत. आता इथून हा धबधबाचा व्ह्यू भेटतो. त्यानंतर आपल्याला तिकडे जायचं आहे. तिकडे गारवेट प्लॅटू आहे. म्हणजे आता इथून जेवढं चढलो आपण, तर पुन्हा परत उतरून त्या साईडला तिकडे जायचं आहे. मित्रांनो, आम्ही इथे आता धबधबा बघितला. तिथं रॅपलिंग पण चालू होती. आणि आम्ही तिथं आज विचारलं तर स्लॉट फुल होते गर्दी असल्यामुळे. पण आम्ही त्यांची प्राईस विचारली, तर खालून वरती जायचं असेल तर 1200 आणि वरतून खाली यायचं असेल तर 1000 रुपये. पण आज गर्दी असल्यामुळे स्लॉट फुल आहे. तुम्ही बघू शकता, तिकडून आम्ही असं आलोय, तिकडून असं फिरून परत तिकडून असं आम्ही इथे आलोय. काही ही बॅग नव्हती, पण कुठं पळतोय कुठं पळतोय. तर मित्रांनो, आपण इथं डिक्सळवाडीच्या इथं पोहोचलेलो आहे. इथे आणि इथे खांचीवाडी आहे. आणि हे सगळं पूर्ण बेस विलेज आहे. आणि याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. तर चला. आम्ही आज ह्या ट्रेकला नवीन ट्रायपॉड घेतलेला आहे. तुम्हाला याचा रिव्ह्यूची वेगळी व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. कालच आलेलं आहे. मस्त वाटतंय. थोडं असं मस्त वाटतं. मस्त अँगलमध्ये बरं वाटतं जरा. थोडे अपग्रेड व्हायचे दिवस येत आहेत. संयम ठेवूया आपण आणि असंच एक्सप्लोर. बघा आम्ही कुठे आता. मस्त वाटते इथे या ठिकाणी. सगळ्यांना सोबत घेऊन आपला कंटेंट शूट करून प्लस नेचर सगळं एन्जॉय करून हे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात. सगळं मॅनेज करायला लागतं. As you can see, the rice field which is just beside us. दुपारी बरोबर 1 वाजता आम्ही गावामध्ये पोहोचलो. गाव एकदम शांत वाटत होतं. गावातून जाताना आम्ही एका ठिकाणी थांबलो.
आणि तिथेच त्या ठिकाणी आम्ही चहा घेतला. सकाळच्या डिसअपॉइंटमेंट नंतर कसलीच अपेक्षा न करता आम्ही हा ट्रेक सुरू केलेला आहे. सगळ्यांच्या मनात एकच की वरती काय असेल, कसं असेल, काय बघणार आहोत आपण, कोणालाच कसलंच ठाऊक नाही. सगळी उत्तरं वरती गेल्यावरच भेटतील. मित्रांनो, अजून इथून 1 तासाचा ट्रेक बाकी आहे आणि आम्ही खूप आरामात चालतोय. मध्ये मध्ये पाऊस येते म्हणून काही थकायला होत नाही. ती काय नाही करणार. चल हो, इथे टोल लागलाय आम्हाला. कितीही चाललं तरी हा अनप्लॅन ट्रेक काही संपत नव्हता. आम्ही घडी घडी विश्रांती घेत घेत पुढे चाललो. पाऊस सुरू होता म्हणून मी एका झाडाखाली थोड्या वेळ थांबलो होतो आणि अचानकच नकळत एक गाय माझ्याजवळ आली. जणू तिलाही पावसाचा माझ्याला एक आसरा हवा होता. त्या क्षणी जाणवलं निसर्गात आपण कधीच एकटे नसतो. प्रत्येक जीव आसऱ्याच्या शोधात आपल्यासोबत नेहमी चालत असतो. मित्रांनो, 2-3 तास झाले आम्ही नुसतं चढतोच आहे. अजून सुद्धा आम्ही पोचलेच नाही. फार दम लागलेला आहे. फार म्हणजे फार. सगळे दमलेले, सगळे थकलेले तरी बाकी आहे. थांबा, पण तुम्ही हा व्ह्यू बघा. हा व्ह्यू बघा. तर मित्रांनो, बघू शकता यासाठी हा काय ना, हा गार्बेज पठार आहे. इंग्लिशमध्ये गार्बेज प्लॅट असं आपण म्हणतो. या ठिकाणी मला आहे ना बॅकग्राऊंड म्युझिक टाकायची एकदम इच्छा होत नाही. तुम्हाला जशी हवा आहे तसं आहे तसं मला तुम्हाला दाखवायची इच्छा होते. तुम्ही फक्त एन्जॉय करा. मी 1 कट मध्ये तुम्हाला दाखवतो, प्रयत्न करतो. आवडलं तर ठीक. बघा, हा एक ग्रुप एन्जॉय करतोय. हे असे एन्जॉयमेंटसाठी सगळे इथे आले जातात. पण सोलो करतोय. काय ह्या सुखासाठी फायनली 3-3.5 तास लागले ना आपल्याला. 3.5 तास नंतर आम्ही पोहोचलोय. वरती आल्यावर हा नजारा. सगळे आपापल्या धुंदीमध्ये आपापल्या प्रकारे एन्जॉय करताय सगळे. बघा, सगळे दुःख. मस्त वाटतंय. निशब्द. काय तिकडे बघून आलास? कसं वाटतं? हा ना, जाऊ का तिकडे. शेवटी दुपारी 2:45 वाजता आम्ही वरती पोहोचलो.
नजरेच्या टोकापर्यंत पसरलेला हिरवा आणि नुसती धुकं. नाही म्हणत 4 तासात आम्ही हा ट्रेक कंप्लीट केला. एवढ्या थंडीमध्ये हे मिळणं म्हणजे सुखच मिळणं झालं आहे की नाही. आप देख सकते हो इतनी ठंडी जगह पे भी हमने आग जलाई. आग का इम्पोर्टेंस यहाँ आगे पता चलता है. आगे पता चल रहा है. यहाँ बाहर देख रहे होंगे आप कितनी सारी बारिश हो रही है और इधर हम हम लोग का जनरेटर स्टार्ट हो गया सबका इधर कड़ 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 कड़. इंडक्शन यूज करते रहते हैं. सिक्योरिटी यूज करो. देखो यहाँ पे इंडक्शन का फायदा है क्या नहीं. विषय हे बघा मित्रांनो, हा काय व्ह्यू आहे. काय व्ह्यू आहे हा. भावेश काय आहे याला काय म्हणताय भावेश. खूप छान वाटतंय मित्रांनो इथे येऊन. इथून खाली जायची इच्छाच होत नाही. सगळे पुढे गेलेले आहेत, सगळे थांबतायत. पण या व्ह्यूज वरून आहे ना नजर हटतच नाही माझी. जागोजागी हे बघा, हे धुकं बघा, हे धुकं काय. पठारावर पोचल्यानंतर आम्ही निघताना ठरवलं परत त्याच रस्त्याने नको, दुसऱ्या वाटेने जाऊया. ही वाट थेट माथेरानकडे जाते असं आम्ही ऐकलं होतं. पण खरं सांगायचं तर आम्हाला अजिबात माहीत नव्हतं की आम्ही बरोबर जातोय की नाही. फक्त आम्ही पायवाट फॉलो करत होतो. एकदम असं ॲडव्हेंचरस वाईब. आता ठरवलंच आहे अनप्लॅन, तर करूया की अनप्लॅन. आणि खरंच ती वाट आम्हाला माथेरानकडे घेऊन गेली. खरंच हा ट्रेल खूपच मस्त होता. जंगलातून जाणारा रस्ता, प्रत्येक वळणावर नवीन मजा आणि नवीन ॲडव्हेंचर.
काहीच ठरलेलं नव्हतं. माहुली किल्ला बंद होता तर काय झालं, पण नशिबाने आम्हाला गारपेट पठार आणि माथेरानकडे नेलं. त्यातून जन्माला आला नवीन अविस्मरणीय क्षण, जे आम्ही कधी विसरू शकत नाही. कधी कधी सर्वात सुंदर प्रवास आहे आपण न केलेले प्लॅन्स मधूनच जन्माला येतात. भेटूयात आता नवीन प्लॅनचा. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपला ट्रेक कम्प्लीट होतोय. आता आपण जाऊया वन पीस मध्ये घरी.